पैशाच्या अफरातफरी प्रकरणी अटकेत असणाऱ्या छगन भुजबळ यांची आज पुन्हा एकदा आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे। भुजबळ गेल्या 17 सप्टेंबरपासून जे रुग्णालयात उपचार घेत होते। सुरुवातीला डेंग्यूच्या संशयानं त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं, पण त्यांना डेंग्यू नसल्याचं चाचण्यांमध्ये स्पष्ट झालं। पण त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती, त्यामुळे आता जवळपास 25 दिवसांच्या उपचारानंतर भुजबळांना डिस्चार्ज देण्यात आलाय। त्यांना पुन्हा एकदा आर्थर रोडमध्ये पाठवण्यात आलं आहे। अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अजित, काय अधिक माहिती आहे? भूषण, जवळपास महिना होत आला छगन भुजबळ हे निजी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू होती। या संपूर्ण ट्रीटमेंटमध्ये त्यांना सुरुवातीला डेंग्यू सदृश्य असा एक आजार आहे असं सांगितलं जात होतं, पण नंतर त्यांच्या टेस्ट केल्यानंतर त्यांना विकनेस आहे, त्यांचे जे पूर्वीचे आजार आहेत त्याच्यामुळे त्यांना विकनेस आलेला आहे। या संपूर्ण गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या। त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची देखील तयारी झाली होती, पण जे डॉक्टर जे आहेत त्यांनी पूर्ण तपासणी करून त्यांना कुठे हलवलं जाऊ नये असा अहवाल दिला होता। या संपूर्ण पार्श्वभूमीवरती आज जे छगन भुजबळ आहेत त्यांना आर्थर रोड जेलमध्ये त्या ठिकाणी हलवलेलं आहे आणि रोज जे हॉस्पिटलचे डॉक्टर जे आहेत, जे एक्सपर्ट डॉक्टर आहेत, ते छगन भुजबळ यांची तपासणी करण्याकरता जातील। पण दुसरीकडे मात्र छगन भुजबळ यांच्या वकिलांमार्फत आणि त्यांच्या नातेवाईकांमार्फत न्यायालयाला स्पष्ट करण्यात येणार आहे की छगन भुजबळ यांच्यावर यांना जे आजार आहेत किंवा त्यांना जे दुखून आलेलं आहे त्याचा उपचार करण्याकरता काही विशिष्ट डॉक्टरांची गरज आहे आणि त्याकरता त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात यावं अशा पद्धतीचं न्यायालयासमोर छगन भुजबळ यांचे वकील त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडणार आहेत। धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।